नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आम्ही निघालो होतो बाहेर म्हणजे गीताच्या माहेरी निघालो होतो। आता गीता म्हणजे कोण हे तुम्हाला पुढे जाऊन दिसणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। घरातले सगळेच होते, मी, नीलाक्षी, श्रीषा, बांजी ती बाजूला आहे, ती माझी भाची आहे, मामी होत्या, सासूबाई आणि ननंद, अशा आम्ही 6-7 जणी निघालो होतो। आणि ही आहे गीता। आता गीता तिकडून दुसरीकडनं येत होती, म्हणजे तिच्या घरून गीता येत होती आणि आम्ही इकडून आमच्या घरून चाललेलो होतो। तर गीता म्हणजे माझी चुलत जाऊ आहे आणि तिच्या आम्ही माहेरी चाललो होतो। बरं, आम्ही हे नळ्या घेतल्या, ह्या पोंगे म्हणतात बरं का। तर कोणाकोणाला हे अशी म्हणजे लहानपणी कोणी खाल्लेलं आहे, असं बोटामध्ये घालायचे आणि मग खायचं, कोणी एन्जॉय केलेलं आहे। म्हटलं चला बालपण थोडंसं एन्जॉय करूया, म्हणून मग मी तसं बोटामध्ये घालून खात होते। बरं, तुमच्याकडे काय म्हणतात ह्याला? पोंगे म्हणतात की नळ्या म्हणतात की बॉब्या म्हणतात, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर ही आहे अन्वी म्हणजे गीताची मुलगी आहे, माझ्या दिरांची मुलगी आहे म्हणजे। तर असं आम्ही उरणला निघालेलो होतो। उरणला तिचं माहेर आहे। फर्स्ट टाईम निघालो होतो, फर्स्ट टाईम ट्रेनने निघालो होतो। 1-2 वेळा मी गेलेले आहे तिच्या घरी, तर ते आम्ही म्हणजे असं टॅक्सीने वगैरे गेलेलो आहोत, पण फर्स्ट टाईम आम्ही उरणला ट्रेनने गेलो आहोत। आणि ट्रेन म्हणजे इथलं ना स्टेशन पण नवीनच झालेलं आहे, पण स्टेशन बघून आणि स्टेशनच्या बाहेरचा परिसर बघून आम्ही इतकं चाट पडलो, कारण की इतका सुंदर आणि इतका मोठा एरिया होता, तो एअरपोर्टसारखाच एरिया वाटत होता थोडक्यात। आणि त्याच्यानंतर पाहू शकता घरी आलो, पण घरी येतानाच नीलाक्षीला बोलले होते व्हिडिओ शूट कर, पण तिने केलाच नाही, राहून गेलं तिच्याकडनं असं। नंतर मग घरी गेल्यानंतर छान त्यांनी पाहुणचार वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो। जेवायला छान केलं होतं, पनीरची भाजी, चपाती, डाळ, भात, पापड वगैरे त्यांनी केलेलं होतं। जेवण वगैरे आम्ही सगळं एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर मग ह्यांचं आता श्रीषाचं आणि अन्वी म्हणजे माझ्या दिराची मुलगी अन्वी, तर तिथे हे पाहू शकता माती होती तिथे ना, सगळं मोठं पटांगण होतं त्यांच्याकडे। तर मस्तपैकी त्यांनी झाड लावायचं त्यांचं चाललं होतं। आता जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ आम्ही आराम केला, 1-अर्धा तास, आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता निघालो होतो बीचला। आता हे जे दिसत आहेत ते गीताचे बाबा आहेत आणि आम्ही आता बीचला म्हणजे उरण बीच, तिकडे म्हणजे उरणचं मुंबईतलं किंवा कोण असेल तर त्यांना माहिती असेल, उरणला बीच आहे, तर तिकडे गेलो होतो। आमचं नशीब इतकं बेकार आहे म्हणू शकता। उरणला तिकडे बीचवरती गेलो बरं का, आणि पाणी पाहू शकता, भरती होती वाटतं, कारण की इतकं पाणी होतं की म्हणजे पाय ठेवायला देखील जागा नव्हती। हे पाहू शकता, पाणी म्हणजे असं पूर्ण आणि फोर्समध्ये होते, एकदम भरतीच होती ही, त्याच्यामुळे आम्हाला काही पाण्यात उतरता आलं नाही। अर्धा-पाऊण तास आम्ही तिथेच असं बसून राहिलो। गीताची बहीण, तिची दोन्ही भाऊजय वगैरे सगळे अशी म्हणजे तिची फॅमिली, आम्ही असं सगळेजण बीचवरती गेलो होतो। असे दगडावरती बसून राहिलो आम्ही, पण आम्हाला पाण्यात जाता आलं नाही। मग त्याच्यानंतर श्रीषाला आणि तिला राहवलं नाही थोडंसं, मग नंतर पाणी 1-अर्ध्या तासाने कमी झाल्यानंतर मग हे श्रीशान लोक असे पाण्यात गेले। तर आता आम्ही घरी निघालो होतो, कारण की इथे उरणला कसं आहे, आपल्या इकडे येण्यासाठी, नवी मुंबईला परत येण्यासाठी म्हणजे अर्ध्या 1-1 तासाला ट्रेन आहे। तर आम्हाला ती ट्रेन चुकवायची नव्हती, कारण की खूप लेट झाला असता। श्रीषा काही केलं ऐकत नव्हती, पण आम्ही कसं बसं तिला मनवलं आणि मग फायनली आम्ही घरी पोचलो 8 वाजता। कुणाला करते, कुणाला होण्यासाठी थोडंसं मीठ, परतून हे परतलं बंद कर। भात बनवायचं चाललंय, कंटाळा एवढा आलेला आहे, झटपट तयार होणारा भात आहे।
नक्की रेसिपी ट्राय करा. तर नीलाक्षीचं आणि माझं मजाक मस्ती करून असा भात बनवायचा चालू होता. कंटाळा खरंच खूप आला होता मैत्रिणींनो. आता आलं लसूण पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे. आलं लसूण पेस्ट संपली होती म्हणून ती बोलत होती की हां आता तू काय सगळं असं हे दाखवणार का मधुरा रेसिपीजसारखं. तर मी म्हटलं जे आहे ते मी दाखवते. मी रेडीमेड वापरते आलं लसूण पेस्ट, कधीतरी घरात देखील बनवते. तर ती संपली होती म्हणून ती बोलत होती असं काय दाखवते. म्हटलं असून दे, जसं आहे तसं दाखवायचं. फेक उगाचच मला हे करायचं नाही आहे, जसं आपण आहे तसं दाखवायचं आहे. तर असो आता ह्याच्यामध्ये मी पावडर मसाले टाकून घेतलेले आहे. हळद, धने जिरे पूड आणि थोडंसं लाल तिखट आणि आपल्या साठवणीतला काळा मसाला. तुमच्याकडे जो काही अवेलेबल असेल तो टाका. आणि छान मी ह्याला आता परतून घेणार आहे परत एकदा हे सगळे मसाले टाकून घेतल्यानंतर. आणि त्याच्यानंतर छान हे परतून झाल्यानंतर आपण इथे डाळ आणि तांदूळ मी एक 15 ते 20 मिनटं फक्त भिजवत ठेवलं होतं. आता इथे मी जवळपास 4 कप इतके तांदूळ घेतले होते आणि 1 कप इतकं डाळ घेतलेली होती. डाळ मी मुगाची आणि तुरीची दोन्ही मिक्स घेतलेल्या होत्या. आणि आता त्या टाकून घेणार आहोत. व्यवस्थित असं परतून घ्यायचं, जास्त परतायचं नाही जेणेकरून मग ती भाताचे ना तुकडे होऊ शकतात. आता इथे मी अख्खा बासमती घेतलेला आहे. तुम्ही कोलम घेतला तरी भात छान होतो. आता जेवढं तांदूळ आहे ना त्याच्या आपल्याला दुप्पट किंवा आता समजा 4 जर तुमचे पेले तांदूळ असेल ना तर तुम्ही 3 कपच पाणी घाला. 3-3.5 पेला पाणी आरामात होऊन जातं. किंवा 4 पेले घातले तरी चालेल कारण की कुकरमध्ये शिजवतोय आणि तांदूळ पण आपण भिजवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे पटकन हे होतं. आता ह्याच्यामध्ये ना मी हे पण टाकलेलं, शेंगदाणे पण टाकलेले होते. आता कोणाकोणाला शेंगदाणे असे टाकून खिचडी भात आवडतो, खानदेशी बघा खिचडी असते शेंगदाणे टाकून, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चवीपुरतं मीठ टाकून छान मी कुकरचं झाकण लावून घेतलं होतं. त्याच्यानंतर आता भाताला नुसताच भात कसा खायचा ना, मग म्हणून असं म्हटलं कोशिंबीर आपण बनवूया. तर ह्याच्यामध्ये कोशिंबीरीमध्ये मी बीट, काकडी, गाजर, टॅमॅटो टाकलेला नाही आहे, बीट, काकडी, गाजर आणि कांदा टाकून मस्तपैकी ह्याची कोशिंबीर तयार करून घेतली. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता मीठ तुम्ही आयत्या वेळेनंतर टाकू शकता, पण आम्ही कोशिंबीर झाली की लगेच जेवायला घेणार होतो. साखर थोडीशी टाकून घेतलेली आहे. आणि इथे मी तडक्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं. आता तेल गरम झाल्यानंतर काय माझ्यासोबत झालं ते तुम्ही पुढे जाऊन बघू शकता. आणि ह्या ज्या होत्या ना त्या फणसाच्या बिया होत्या, त्या भाजल्यानंतर खूप छान लागतात. कोणाकोणाला आवडतात बरं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता हे पाहू शकता, भात तुम्हाला दाखवायला गेले, भात आपला झाला होता ते आणि मस्त झाला होता. शेंगदाणे जे आहे ते वरती आलेले होते आणि यम्मी असा टेस्टला देखील झाला होता. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. काही याच्यामध्ये आपण कोथिंबीर वगैरे टाकलेली नाही आहे. वरतून तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता, पण माझ्या मिस्टरांना आवडत नाही त्याच्यामुळे मी टाकलेली नाही आहे. तर आता हे पाहू शकता, जे मी कुकरचं झाकण तुम्हाला उघडून दाखवलं त्याच्यानंतर जे झाकणामध्ये जे पाणी असतं ना ते त्या तेलामध्ये पडलं. सगळं तेल असं पटकन वरती असं हे झाल्यासारखं झालं होतं. असो आता मस्तपैकी आता आपण ह्याची फोडणी करून घेऊया. कोशिंबिरीसाठी जिरं, मोहरी याचीच फक्त फोडणी केलेली आहे. हिंग असेल तर हिंग देखील टाकू शकता आणि खिचडीमध्ये देखील टाकू शकता बरं का. हिंग माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला आहे. जिरं मोहरीची फोडणी केली आणि गरम गरम ती फोडणी आपण ह्याच्यामध्ये आपल्या कोशिंबीरवरती आहे ती टाकून घेणार आहोत. आता इथे मी 1-2 ना मिरच्या टाकून घेतलेल्या आहे. मिरचीने देखील छान असं थोडंसं तिखट लागतच नाही पण छान टेस्ट येते. आणि जी ती तळलेली मिरची ना कोशिंबीरीतली खायला देखील खूप छान लागते. त्याच्यामुळे मग 2 मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहेत, तोडून अशा घेतल्यात. आणि हा गरम गरम तडका आपण आता कोशिंबीरवरती आहे ते टाकून घेणार आहोत. आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. आणि त्याच्यानंतर काही नाही, बस मैत्रिणींनो मग आम्ही आमचं जेवण वगैरे एन्जॉय केलं. जे भाताची खिचडी आणि कोशिंबीर. बस व्हिडिओचा एंड करणार आहे इथेच मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडत असतील बघायला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर ती शेअर करा आणि हो जाता जाता सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. भेटूया छानशा अशाच व्हिडिओ बरोबर.